गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण जो जुलैमध्ये पेपर 2 झालेला होता त्याचे प्रश्न बघत आहोत सी डी पीचे. आणि प्रत्येक प्रश्न हा समजून घेण्यावरच भर द्या, कारण अध्यापनशास्त्र हे समजून घेण्यावरच असतं. इथे पाठांतर चालत नाही. प्रश्न आपण 10 प्रश्न बघितले होते. आता प्रश्न 11वा बघायचा आहे. प्रगतिशील शिक्षा. मी तुम्हाला टॉपिक सांगितला होता प्रगतिशील शिक्षा. ज्यांनी बॅच जॉईंट केलेले त्या विद्यार्थ्यांना टॉपिकनुसारच सगळं मिळत आहे. प्रगतिशील शिक्षा हा टॉपिक आपला 23वां टॉपिक होता. प्रगतिशील शिक्षा में बच्चों को किस तरह देखा जाता है. म्हणजे प्रगतिशील शिक्षणामध्ये मुलांना कैसे देखा जाता है, म्हणजे काय हेतू असतो प्रगतिशील शिक्षणाचा हे आपल्याला. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, ज्ञान आज्ञाकारी और केवळ ज्ञान का उपभोक्ता. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनी आपली आज्ञा पाळली पाहिजे का, मी सांगितलं तेवढंच ऐकलं पाहिजे का, बाकी त्यांनी स्वतःहून काही केलं नाही पाहिजे का, असं तर प्रगतिशील शिक्षा अजिबात म्हणत नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. दुसरा ऑप्शन काय म्हणते, ज्ञानवर्धन और अर्थ की रचने करणे वाला. बघा, ज्ञानवर्धन और अर्थ की रचने करणे म्हणजे स्वतः काहीतरी ज्ञान मिळवणारा पण पाहिजे, ज्ञान अर्जित करणारा पण पाहिजे, ग्रहण करणारा पण पाहिजे आणि स्वतः पण काहीतरी रचना करणारावाला विद्यार्थी पाहिजे. कारण प्रत्येक जर शिक्षकाने शिकवलं तर विद्यार्थी अवलंबून राहील. थोडा तरी त्या विद्यार्थ्याला पण स्वतःची बुद्धिमत्तेचा विचार, थोडं कौशल्य त्यांनी पण शिकलं पाहिजे. म्हणजे हे काय, हे पॉझिटिव्ह आहे. हे बाजूला ठेवूया. कमजोर और सुरक्षा की जरूरत में. मग तुम्ही प्रगतिशील शिक्षामध्ये विद्यार्थ्यांना कमजोर आहेत म्हणून त्यांना मी देतोय, असुरक्षित आहेत म्हणून त्यांना असं तुम्हाला वातावरण निर्माण करून चालेल का? अजिबात नाही. मासूम व आश्रित. म्हणजे तुम्ही असं म्हणणार का बिचारे मासूम आहेत, आश्रित आहेत, माझ्याकडे शिकायला आलेले आहेत, मग मी जे सांगेल तेच ते ऐकतील, असं चालणार का? अजिबात चालणार नाही. म्हणून ऑप्शन 2 याचं उत्तर का? कारण प्रगतिशील शिक्षणामध्ये ज्ञानवर्धनवर अर्थ की रचने करनेवाला विद्यार्थीचा आहे. अनुभव आधारित शिक्षण दिलं पाहिजे, हस्तपरक अनुभव देणे चाहिए. आता प्रश्न 12वा काय म्हणतोय बघा, जेवढं तुम्ही समजून घेणार ना तेवढंच तुम्हाला फायदेशीर आहे. अभिकथन दिले. प्रश्न 12वा, शिक्षकों को बच्चों को प्रयोग के लिए बहुत सारे अवसर देने चाहिए. म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रयोगचे अवसर देणे चाहिए और उन्हें उदाहरणों और गैर उदाहरणों पर चर्चा करनी चाहिए. आता तुम्हाला काय वाटेल का इथे गैर उदाहरण आलेलं आहे. आता शिक्षकाने काय केलं पाहिजे, प्रयोगाची संधी दिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांबरोबर उदाहरण पण द्यायचे आणि गैर उदाहरण पण द्यायचे, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मग आता काहींना काय वाटेल का हे गैर उदाहरण आहे म्हणजे हे निगेटिव्ह आहे का, पण गैर उदाहरण म्हणजे काय. आता उदाहरणार्थ तुम्ही फ्रीज घ्यायला जातात, टी व्ही घ्यायला जातात, काही घ्यायला जातात, बरोबर आहे का नाही. आता लेडीजचे खूप सारे प्रोडक्ट्स मिळायला लागले 500-500 रुपयात. मग आता ते काय सांगतात की तुम्ही याचा वापर असा करा, पण जर तुम्ही याचा वापर चुकीचा केला तर ते खराब होऊन जाईल, बरोबर आहे का नाही. ते इलेक्ट्रिक वस्तू असतात. म्हणजे काय दिलं, गैर उदाहरण पण दिलं ना. आता तुम्ही फ्रीज घ्यायला जातात, मग फ्रीज घ्यायला मग तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, खूप चांगलं चालेल, आणि परत गैर उदाहरण पण काय देतात, जर तुम्ही याचा योग्य वापर केला नाही तर ते खराब पण होऊन जाईल, बंद पण पडून जाईल. मग तुम्ही असं म्हणणार का, अरे तू असं कसं म्हटलं बंद पडून जाईल, तुला काही वाटतं का मी नवीन वस्तू घेतोय, म्हणजे असं चालणार नाही. म्हणजे गैर उदाहरण पण दिले पाहिजे, शिक्षकाने प्रयोगाच्या संधी पण दिल्या पाहिजे, आणि एखाद्या चुकीचं काय आहे, हे केल्याने चुकीचं काय प्रभाव पडतो हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे अभिकथन योग्य आहे. कारण काय म्हणतंय, बच्चों में गलत धारणाओं से निपटने का रचनात्मक तरीका विपरीत उदाहरण प्रदान करता है. बघा, बच्चों में गलत धारणाओं से निपटने का रचनात्मक तरीका. म्हणजे बघा, जर विद्यार्थ्यांना एखादी धारणा, एखादी कल्पना, एखादा मुद्दा जर चुकीची त्यांना माहीत असेल, चुकीची असेल, पण रचनात्मक तरीका असेल, म्हणजे रचनात्मक जे ज्ञान असतं, म्हणजे रचनात्मक ज्ञान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे विचार करणारे काय होतं, त्याच्याने काय होतं, उदाहरण प्रदान करताय. म्हणजे काय होतं, एखादी धारणा जर चुकीची असेल, जसा जेंडर रूढीवाद, पूर्वी काय म्हटलं जायचं का मुली ह्या बलवान नसतात, मुली ह्या कामं करू शकत नाही, मुलींना घरचेच कामं लावली पाहिजे. पण जर रचनात्मक आता विचार केला, आज आपण बघितलं कल्पना चावला चंद्रावर जाऊन पोचली, बरोबर आहे की नाही. म्हणजे रचनात्मक तरीका काय करतात, ज्या गलत अवधारणा असतात त्यांच्या निपटण्यासाठी काय करतात, महत्त्वाची भूमिका पार पडतात. आता बघा, इथे दोघांमध्ये काय दिलेले, ज्या अवधारणा आहेत गैर उदाहरण देऊन काय करले पाहिजे, एकमेकाच्या संदर्भात हे दोघं बोलताय. कारण काय होतं, इथे अवसर दिले पाहिजे आणि गैर उदाहरणं देऊन चर्चा केली पाहिजे. आणि इथे पण काय म्हणतोय का ज्या गलत अवधारणा आहे त्यांच्याबरोबर काय रचनात्मक
चर्चा झाली पाहिजे. रचनात्मक तरीका आहे म्हणजे काय करताय, एकमेका संदर्भात योग्य बोलताय. म्हणजे काय झालं, हे दोघं बरोबर आहेत आणि हे काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. का व्याख्या करतात, कारण दोघं काय म्हणताय, जर एखादी पहिल्या ऑप्शनमध्ये काय करतात, चर्चा करायची. गैरचर्च म्हणजे काय होईल, रचनात्मक होईल. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण काय करेल, चर्चा करून तुमचा हे प्रश्न सुटेल. प्रश्न तिसरा बघा. आता हा सीटेट काय करते माहिती आहे का, तुम्हाला थोडं फसवायला लागले, थोडं. पण तुम्ही जर आता बघा, प्रश्न आलेला होता, भावनाओं काय म्हटलंय, भावनाओं व्यक्तित्व और सामाजिक संबंधों में परिवर्तन और स्थिरता किस विकास में शामिल है. आता बघा, काहींनी फक्त हा भावना वाचला, काहींनी भावना वाचला आणि डायरेक्ट भावनात्मक विकासावर टिक करून आले. पण पुढे बघा प्रश्न कसा फिरवलेला आहे, भावनाओं व्यक्तियों और सामाजिक संबंध. आता बघा, भावना कोणत्या आहेत का, व्यक्तीमधल्या भावना, दोन व्यक्ती स्वतःच्याबद्दल भावना आहे का, दोन व्यक्तीमधील भावना, सामाजिक संबंध आणि परिवर्तन आणि स्थिरता याचा अभ्यास केला जातो. मग इथे तर भावनात्मक विकास राहिला नाही, हे तर बाहेर झालं. कारण समाजाच्या भावना, समाजाबद्दल दोन व्यक्तीमधील भावना, बरोबर आहे की नाही. आता संज्ञानात्मक म्हणजे काही विचार प्रक्रियेचं बोललं जात आहे का, अजिबात नाही. व्यक्तित्व विकासाबद्दल बोललं जाते का, अजिबात नाही. तर काय बोललं जाते, मनोसामाजिक विकासाबद्दल बोललं जात आहे का, व्यक्तीच्या समाजामध्ये भावना कशा असतात, समाजामध्ये संबंध कसा निर्माण करतो, एकमेकाशी कसा वागतो, याचा अभ्यास केला जातो. कुठे असतो, मनोसामाजिक, त्याला सामाजिक मानसशास्त्र असं पण म्हटलं जातं. प्रश्न 14 बघा, जीन पियाजे. आता जीन पियाजे मी तुम्हाला सांगितलं होतं, लेव वायगोस्की असेल, जीन पियाजे. प्रश्न 14 कधीच तुम्हाला सोडत नाही. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास का सिद्धांत ये बताता है. आता जीन पियाजेचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत काय सांगतो, ज्याने अभ्यासला असेल तो सांगतो, बरोबर आहे का नाही. आणि ज्याने अभ्यासला नाही त्याला काय सांगेल. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, अवधारणाओं को जटिल से सरल की क्रम में शिकाय. आता जीन पियाजे काय म्हणतो, असं म्हणतोय का, पहिले मुलांना अवघड गोष्टी शिकवा आणि मग सोप्या गोष्टी शिकवा, जे निगेटिव्ह आहे ते काढणं शिकायला पाहिजे, बाहेर झालं, बरोबर आहे का नाही. दुसरा ऑप्शन काय म्हणताय, पाठ्यक्रम को बच्चों के आयु समूह चरण में ध्यान रखकर तयार करना चाहिए. बघा, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. कारण जीन पियाजेने काय सांगितलं होतं, 4 अवस्था, संवेदीगामक, पूर्वसंक्रियात्मक, मूर्त संक्रियात्मक आणि औपचारिक संक्रियात्मक अशा अवस्था सांगितलेल्या होत्या. आणि मग तो तिथे काय म्हणतो का, मुलांच्या वयानुसार आता पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये वर्गीकरण करू शकत नाही 2 ते 7 वर्षाचा. आणि जर तुम्ही त्याला वर्गीकरण करायला लावलं तर चालेल का, मग ते तुम्ही केव्हा सांगा, मूर्त संक्रियात्मक अवस्थेत. म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या वयानुसार, त्यांच्या चरणा, म्हणजे तो कोणत्या वयामध्ये आहे, कोणत्या अवस्थेत आहे, हे ध्यान मध्ये ठेवून तुम्ही अभ्यासक्रम त्यांना लावला पाहिजे. दुसरीच्या मुलाला जर तुम्ही निबंध दिला, मी पंतप्रधान झालो तर त्याला तो निबंध लिहिता येईल का, अजिबात लिहिता येणार नाही. का, कारण तो कल्पनांचा विचार करू शकत नाही, अमूर्त चिंतन करू शकत नाही. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे का नाही. दुसरं काय म्हणतोय, कारण जीन पियाजे काय म्हणतोय, तुम्ही पण त्याच्या अवस्थेचा विचार करा, तो कुठे आहे. तीसरा ऑप्शन काय म्हणताय, शिक्षण का बल गतिविधि के परिणाम पर होना चाहिए न की सोचने पर. म्हणजे शिक्षणाचं बळ कशावर द्या, फक्त तो कार्य करत राहिला पाहिजे, त्याच्या विचारांना प्रोत्साहन देऊ नका. अरे पण त्याचं पण म्हणणं ना, आता उदाहरणार्थ तुम्ही एखादा त्याला प्रयोग करायला लावला, पण त्याच्या पण काहीतरी भावना जाणून घ्या, त्याचे पण विचार काहीतरी जाणून घ्या. जर तुम्ही फक्त त्याला गतिविधिच करायला लावले, नाही बाबा हे गतिविधी करत बैस, हे करत बैस, असं चालणार नाही. त्याचे विचार पण तुम्हाला इथे काय म्हटलंय, न सोचणे की प्रक्रिया पर. म्हणजे फक्त तुम्ही गतिविध्या करायला लावा, पण त्याच्या विचारांना पण महत्व द्या ना बाबा, म्हणजे हे पण चालणार नाही. म्हणजे तिसरा ऑप्शन पण कट झाला. व्यवहार को दंड और पुरस्कार के माध्यम से अनुकूलन किया जाता है. म्हणजे बघा, जीन पियाजे असं कधी म्हटलंय काय, मुलं चुकले तर त्यांना जोडून काढा, दंड द्या, पुरस्कार द्या. पुरस्कार देणं निगेटिव्ह आहे. पुरस्कार देणं म्हणजे बघा, आता समजा एखादी मॅडम जॉईन झाला, आता समजा काल मोहिनी देशमुख मॅडम जॉईन झाला आणि मी जर त्यांना सांगितलं, मॅडम तुम्ही जर माझे व्हिडिओ जर बघितले तर मी तुम्हाला दररोज 100 रुपये देत जाईल. किती देत जाईल, 100 रुपये. आता जोपर्यंत मी 100 देईल, म्हणजे पुरस्कार देणं कसं निगेटिव्ह असतं, जोपर्यंत मी 100 देईल ते म्हणतील नाही सर व्हिडिओ झाला नाही का हो, लगेच मला SMS असेल, फोन कर, सर व्हिडिओ टाका ना, मला बघायचा आहे, कारण का मला 100 रुपये मिळणार आहे. आणि समजा मी एक दिवशी जाहीर केलं, मॅडम आता माझ्याकडे पैसे नाही हो द्यायला, त्या मला म्हणजे कॉन्टॅक्ट बी करणार नाही आणि व्हिडिओ पण बघणार नाही. म्हणजे त्याच प्रकारे असतं, आपण लहानपणी जेव्हा झेडपीच्या शाळेत जायचो तर आपल्याला चॉकलेट द्यायचे,
का शाळेत या तुम्हाला चॉकलेट दिलं जाईल. आता समजा चॉकलेट जर समजा 2-3 दिवस संपले, तर मग आम्ही पण काय मी पण असेल का पण जाऊ द्या बाबा आता चॉकलेट संपलं काय शाळेत जायचं म्हणजे पुरस्कार असे असतात. म्हणजे काय झालं याचं पण निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह जोपर्यंत काढता आले नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर सापडत नाही. आता लॉरेन्स कोलबर्ग. आता लॉरेन्स कोलबर्ग हा पण प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता. पण याच्यावर एकच प्रश्न विचारला जातो. किती जरी झालं तर याच्यावर एकच प्रश्न विचारला जातो. प्रश्न 15वा लॉरेन्स कोलबर्ग ने बच्चों में नैतिक विकास का अध्ययन करने के लिए किस विधी का प्रयोग करा? आता लॉरेन्स कोलबर्ग हा शास्त्रज्ञ होता. त्याने मुलांचं अध्ययन म्हणजे मुलांचा अभ्यास करण्यासाठी कशाचा प्रयोग केला? तर मुलांना काय करायचं दुविधामध्ये टाकायचं. दुविधा म्हणजे म्हणजे एखाद्या संकटामध्ये टाकायचं आणि त्यावर ते कसे विचार करतात. आता समजा एखाद्या मुलाकडे पैसे नाही आणि त्याला त्या पैसे नाही मग ते काय करायचे त्याला दुकानावर पाठवायचं काहीतरी वस्तू घेऊन ये आता त्याच्याकडे जर पैसे नाही एक तर तो चोरी करेल म्हणजे त्याची नैतिकता एक तर तो चोरी करेल किंवा त्याच्याकडून मागून घेईल म्हणजे त्याची नैतिकता काय करायची मग त्यांनी काय केलं होतं बच्चों के सामने नैतिक दुविधा रखण्यावर अनुक्रमेनुसार समालोचनात्मक करणार म्हणजे नैतिक दुविधा म्हणजे हे ज्या नावाचा त्यांनी प्रयोग कुठे केला होता आता हे बाकीचे ऑप्शन हे प्रयोगात्मक खेळ दौरान ह्याच्या नावाचा एक व्यक्ती होता त्याची पत्नी आजारी पडते तर त्याच्याकडे पैसे नसतात मेडिकलवर जातो एवढे एवढेच पैसे आहेत बा मेडिकल भेटणार नाही मग तो ह्याच्या म्हणतो यार काय करू चोरून घेऊ काही माझी बाई मरून जाईल जर नाही औषध घेतलं तर मग चोरून घेऊ का म्हणजे काय झालं त्याची नैतिक दुविधामध्ये टाकून त्याचा अभ्यास केला जातो कोण करतं हे लॉरेन्स कोलबर्ग जीन पियाजे करत नाही प्रश्न 16वा बघा आला जीन पियाजे हा एका जीन पियाजे तुम्हाला कधी सोडू शकत नाही पेपर 1 असेल पेपर 2 असेल आणि प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 दोघांनी बघा काय प्रश्न काही वेगळे येत नाही असेच प्रश्न येतात जीन पियाजे के अनुसार बच्चों वयस्कों से किस प्रकार भिन्न होते म्हणजे जीन पियाजेचा जो सिद्धांत होता संज्ञानात्मक का मुलांची किस प्रकार भिन्न होते म्हणजे मुलं आणि वयस्कर माणसं हे कसे भिन्न असतात पहिला ऑप्शन काय म्हटलंय बच्चों की तुलना में वयस्क बहुत ज्ञानी होते असं तर कधी जीन पियाजे म्हटलेलं नाही का लहान मुलं ज्ञानी नसतात आणि मोठी माणसं ज्ञानी असतात म्हणजे ऑप्शन कट झालं बच्चों की सोच वयस्कों से गुणात्मक रूप से भिन्न होते बघा हे जीन पियाजे म्हटलंय का बच्चों की सोच वयस्कों से गुणात्मक रूप से भिन्न होते आता पुढे मी स्पष्टीकरण देतो पण हे बच्चों की सोच मात्रात्मक वयस्कों से मात्रात्मक तर कधी राहत नाही बच्चो वयस्कोपर निर्भर होते म्हणजे लहान मुलं काय करतात वयस्कर माणसावर निर्भर असतात त्यांच्याशिवाय ते काय करू शकतात असं असतं का अजिबात नाही आता याचं स्पष्टीकरण मी देतो की बच्चों की सोच वयस्कों से गुणात्मक रूप से भिन्न होते म्हणजे कशी गुणात्मक भिन्न होते बघा आता आम्ही लहान असायचो माझ्यावरून उदाहरण सांगतो तर म्हणजे आमच्या घराजवळूनच एक म्हणजे मनमाड हायवे आहे मनमाड मालेगाव हायवे म्हणजे ज्या पूर्वी काय जायचे मोठे मोठे कंटेनर जायचे आम्ही क्रिकेट खेळायचो तर आम्हाला सतत काय वाटायचं म्हणजे लहान होतो ना तर का एखादी म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गाडी इथे पडली पाहिजे किंवा आपटली पाहिजे सापडली पाहिजे त्या गाडीमध्ये काय मोठ्या कंटेनरमध्ये फक्त काय भरले पाहिजे चेंडू आणि बॅटा भरलेल्या पाहिजे भरलेल्या पाहिजे चेंडू बरोबर आहे का नाही खेळल्या का आम्ही ते आम्हाला ते लागेल का आम्ही ते खेळू आता मला सांगा या जागेवर जर मोठा मनुष्य असला तो मोठा मनुष्य काय म्हणेल मला काय पडलं पाहिजे काहीतरी घरगुती सामान पडलं पाहिजे साखर असेल बरोबर आहे की नाही काही वापरायच्या गोष्टी दैनंदिन ह्या गोष्टी पण लहान आम्ही काय विचार करतो की नाही बाबा गाडी जर इथे जर पडली किंवा म्हणजे अपघात व्हायचे पूर्वी खूप आम्ही काय म्हणतो नाही बाबा एखादी चेंडूची गाडी असेल ती तिथे आदळली पाहिजे बॅटांची गाडी म्हणजे आम्हाला त्या बॅटी मिळतील म्हणजे काय झालं गुणात्मक रूपाने काय केलं आम्ही विचार काय केला तर गुणात्मक रूप से भिन्न होते गुणात्मक वयस्क काय विचार करतील की एखाद्या साखरीची गाडी तिथे पडली पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणजे मी घरी घेऊन जाईल म्हणजे संसाराचा विचार केला लहान मुलं आम्ही काय विचार करत नाही बाबा मला चेंडू वगैरे ही गाडी पडली तर आम्ही घरी घेऊन जाऊ म्हणजे बघा विचार दोघांचे सारखे आहेत पण त्यांचे काय आहेत गुणात्मक रूप काय वेगळं आहे आम्हाला खेळासंबंधी मोठा माणूस संसारासंबंधी लहान मुलं काय करतील खेळासंबंधी गावाला जाण्यासंबंधी विचार करतील 30 वर्षाचा मनुष्य किंवा 40 वर्षाचा मनुष्य तो काय म्हणेल नाही बाबा मला लग्न करायचंय माझ्या मुलांना काय पाहिजे इकडे काय पाहिजे या संबंधी तो विचार करेल लहान मूल म्हणेल का 5 वर्षाचं बाबा मला लग्न करायचंय काय घरी काय घेऊन जाऊ म्हणजे हे गुणात्मक रूप से भिन्न होते स्पष्टीकरण जेवढं जास्त दिलं म्हणजे आता तुम्हाला कळालं का गुणात्मक रूप म्हणजे काय फक्त विचार सारखेच असतात दोघांचे विचार काय असतात सारखेच असतात फक्त त्यांचं गुणात्मक रूप वेगळं असतं म्हणजे आम्हाला जसं आता कळालं ना आम्ही बॉलांचा विचार करायचो चेंडू पाहिजे मोठे माणसं विचार काय करतील म्हणजे आता गुणात्मक रूप तुम्हाला कळालं प्रश्न 17वा बघा आता प्रश्न 17वा काय म्हणतोय पठण वैकल्य आता पठण म्हणजे काय वाचण्यामध्ये अडचणी येणाऱ्या
पठन वैकल्पिक से जूझ रहे छात्रों को छात्रों को पढ़ना सिखाया जा सकता है. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही म्हणजे वाचण्यामध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात, तर त्यांना कसे तुम्ही शिकवणार, कसे तुम्ही शिकणार? उच्च ग्रेडवर पठन ग्रंथ प्रदान करेल. म्हणजे त्यांना उच्च ग्रेड स्तर म्हणजे चांगले चांगले फक्त पुस्तक, अरे त्यांना पहिलेच वाचता येत नाही, तुम्ही चांगले चांगले पुस्तकं देऊन काही उपयोग आहे का? वाचता येत नाही ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे हे पण ऑप्शन योग्य नाही. लंबेवर जटिल गद्यांश म्हणजे त्यांना वाचता येत नाही अडचणामध्ये, आणि तुम्ही जर लंबे गद्यांश म्हणजे मोठा पाठ दिला, मोठे सारांश दिले आणि त्यांना वाचायला लावलं, ते पण चांगलं आहे का? कारण त्यांना प्रॉब्लेम आहे ना, जूझ रहे म्हणजे अडचण येते वाचण्यामध्ये. अनुकूलन व अनुबंधन विधी से माध्यम से. आता इथे काहींना काय वाटेल अनुकूलन. आता अनुकूलन कसे करणार? अनुकूलन कारण पठन वैकल्य म्हणजे काय? का विद्यार्थ्यांना याला अ म्हणतात, का याला र म्हणतात, हे जर त्याला माहीत नसेल, तर तुम्ही अनुबंध काय लावणार? याच्यामध्ये अनुबंध काय लावणार? म्हणजे हे पण योग्य नाहीये. चौथा ऑप्शन काय म्हटलंय? व्यवस्थित ध्वन्यात्मक प्रशिक्षण के माध्यम से म्हणजे काय? व्यवस्थित ध्वन्यात्मक प्रशिक्षण के माध्यम से म्हणजे काय? याला अ म्हणतात, याला र म्हणतात, याला म म्हणतात, याला प म्हणतात. हे तुम्ही ध्वन्यात्मक प्रशिक्षण त्याला द्यावं लागेल ना, तेव्हाच तो शिकेल ना. म्हणजे मग काय तो, कारण त्याला हे माहित नाही, याला अ म्हणतात, प म्हणतात, म म्हणतात, र म्हणतात, म्हणजे काय ध्वन्यात्मक प्रशिक्षण तुम्हाला द्यावा लागेल. प्रश्न बघा, प्रश्न 18वा अभिकथन आणि कारकवर. अभिकथन आणि कारकवर आलेला हा प्रश्न आहे, आणि जेवढं तुम्ही बारकाईने समजून घेणार तेवढाच तुम्हाला त्याच्यातून फायदा होतो. आणि जर तुम्ही समजूनच घेतलं नाही तर मग काय होतं, विपरीत परिणाम त्याचा तुम्हाला होतो आणि तुम्हाला ते समजत नाही. आता अभिकथन काय म्हणतंय? अभिकथन शिक्षकों को शिक्षार्थियों के बीच व्यक्तिगत भिन्नता का सम्मान करना चाहिए. म्हणजे बघा, आता जो शिक्षक आहे, आता शिक्षकाने काय केलं पाहिजे? आता व्यक्तिगत भिन्नताचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे काय म्हणतोय बघा, आता समजा शिक्षकों को व्यक्तिगत भिन्नताओं का सम्मान करना चाहिए और सभी विद्यार्थियों की आवश्यकताओं के अनुसार अपने शिक्षण में समायोजित करना चाहिए. म्हणजे बघा, शिक्षकाने काय केलं पाहिजे? व्यक्ती भिन्नतेचा पण विचार केला पाहिजे ना. आता उदाहरणार्थ समजा मी पुण्याला शिकायला गेलो आणि पुण्यामध्ये शुद्ध मराठी बोलली जाते. आता आमच्याकडे अहिराणी बोलली जाते, आणि मग माझ्याकडून जर काहीतरी दूषित शब्द बोलले जात असेल, आणि जर समजा मला मॅडमांनी सांगितलं, नाही बाबा तू काय कर, तू काही कामाचा नाहीये, तू पुण्यामध्ये राहू नको किंवा या शाळेत घेऊ नको, कारण तुझी मराठी एवढी चांगली नाही. पण माझी व्यक्ती भिन्नता आहे ना, कारण मी अहिराणी प्रदेशामध्ये वाढलेला आहे, इकडे अहिराणी भाषा बोलली जाते, माझ्यामध्ये ते शब्द साठा असेलच. मग हा विचार पण त्या शिक्षिकेने केला पाहिजे ना, का त्या शिक्षिकेने समजलं पाहिजे याला काही येत नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? आणि मग माझ्या गरजेनुसार, माझ्या म्हणजे काय, प्रत्येकाच्या व्यक्ती भिन्नतेनुसार, त्याच्या आवश्यकतानुसार समायोजन केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या वर्गात एखादा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे किंवा एखाद्याला ऐकू येत नाही, तर मग तुम्हाला जर त्या विद्यार्थ्याला ऐकू येत नाही, जरी तुम्ही त्यांना सांगितलं, नाही बाबा रेडिओ लावून दिला, तू याच्याने, आता रेडिओ त्याला चालणारच नाही. म्हणजे त्याच्या काय करा, त्याच्या भिन्नतेचा विचार करून पण काय कराल, तुम्हाला शैक्षणिक आवश्यकतेनुसार चेंज करावे लागणार. हे बरोबर आहे, अभिकथन योग्य आहे. कारण काय म्हटलंय? शिक्षकों को विविध पृष्ठभूमि के शिक्षार्थियों को पढ़ाते समय उनके बीच सहयोग, समूह कार्य और बातचीत से बचना चाहिए. आता बघा, इथे काय झालं, इथपर्यंत तर बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. का शिक्षकाने काय केलं पाहिजे, का त्यांची पृष्ठभूमी आहे ते त्यांच्याशी काय केलं पाहिजे, सहयोगाची भावना निर्माण केली पाहिजे, त्यांच्याशी बातचीत केली पाहिजे. पण हे बरोबर आहे, पण पुढे काय म्हटलंय, समूह कार्य, आणि पुढे काय म्हटले, बातचीत से बचना चाहिए. आता जर बातचीत से बचना चाहिए असं जर तुम्ही केलं, शिक्षक म्हणून जर तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली नाही किंवा त्यांच्याशी बातचीतशी जर तुम्ही बचले, म्हणजे काय चालले, बचना चाहिए म्हणजे तुम्ही चर्चा करू नये. म्हणजे जर तुम्ही चर्चाच केली नाही, तर त्यांची पृष्ठभूमीबद्दल, त्यांना सहयोग देण्याबद्दल तुम्ही काय करणार का? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून योग्य नाही. कारण काय, तुम्ही बचना चाहिए म्हणजे काय झालं, हे चुकीचं आहे. कारण काय दिलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. मग कारण चुकीचं दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय असेल? ज्या ठिकाणी आर गलत, ये सही आहे आणि आर गलत आहे. ऑप्शन 2 बघा, ऑप्शन 2 काय म्हणतंय बघा. आता एकमेकाच्या व्याख्या करत नाही, कारण ते आर चुकीचं आहे, बरोबर आहे का नाही? हे पण चुकीचं आहे. ये और दोनों गलत आहे का? अजिबात नाही, कारण एक बरोबर आहे. म्हणून इथे काय ऑप्शन 2 काय म्हणते, ये सही आहे लेकिन आर गलत आहे. आता प्रश्न लेवायगोस्कीचा सिद्धांत आहे, त्याच्यावर आधारित आलेला आहे. लेवायगोस्कीचा सिद्धांत याच्यावर आधारित आलेला प्रश्न. जेवढं स्पष्टीकरण जास्त बघणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. रमा एक शिक्षिका आहे. आता बघा, रमा असेल, कोणी असेल, नावाची काही घेणं नाही. रमा एक शिक्षिका आहे
जो वाइगोस्की के सिद्धांत को अपनी कक्षा में लागू कर रही है, वो एक चुनौतीपूर्ण कार्य को पूरा करने के लिए छात्रों को समूह में काम करने की नियुक्ति करती है। कार्य के दौरान एक छात्रों एक महत्वपूर्ण संकल्पनाओं को समझने के लिए संघर्ष करता है। रमा के लिए एक छात्र की मदत करने का सबसे प्रभावशाली तरीका क्या होगा? म्हणजे जी रमा नावाची शिक्षिका आहे, रमा असेल, आता आपल्याकडे खूप शिक्षिका आहेत, बरोबर आहे का नाही, क्लासला जॉईन झालेला. मग त्या ती शिक्षिकेला तिने काय केलं का ले वाइगोस्कीचा सिद्धांत फॉलो केला. म्हणजे काय, तिला आवडलं का ले वाइगोस्की खूप चांगला आहे बा, त्याचा सिद्धांत मी माझ्या वर्गामध्ये करणार. मग ते वर्गामध्ये ते शिकवत असताना काय झालं का, काही मुलांना काय केलं, एक मुलगा आहे त्याला म्हणजे ती संकल्पना समजण्यामध्ये अडथळा निर्माण होते. तर त्या शिक्षिकेने काय केलं पाहिजे, पहिला ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को समस्या को स्वयं हल करने के लिए प्रयास के लिए प्रोत्साहित करा. म्हणजे इथे काय म्हटलं, पहिला ऑप्शन तिने काय सांगायचं त्या रमाने, का तूच बघ रे बाबा, मी काही करणार नाही, असं तुम्ही करणार. कारण ले वाइगोस्की काय म्हणतो, स्वयं नाही, तुम्ही त्याला मदत करा. म्हणजे पहिला ऑप्शन बाहेर झालं. दुसरा ऑप्शन काय म्हटलं, छात्रों को एक अलग कार्य सौंप देना, म्हणजे त्याच्या योग्यतेनुसार. म्हणजे असं तुम्ही करणार का, आता बाबा त्याला येत नाही ना, मग एक काम कर, हे दुसरं काम कर, तुला काही तू आपण म्हणतो ना, तुझी काही लायकी नाही हे करायची, तू दुसरं काम कर, असं म्हणणार का ले वाइगोस्कीचा सिद्धांत? अजिबात म्हणणार नाही. त्याला तुम्हाला, कारण त्याला ते शिकवायचं आहे ना. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों के साथ समस्या पर काम करे और समूह के अन्य सदस्यों को शामिल करते हुए आवश्यकताओं के नुसार मार्गदर्शन प्रपुष्टी देनी चाहिए. म्हणजे त्याच्या गरजेनुसार तुम्ही त्याला काय द्या, पाड द्या, आलंबन द्या, स्कॅफोल्डिंग द्या, परातीकरण द्या. कारण त्याला सगळ्यांना अडचण येत नाही, पण त्याला अडचण निर्माण होते ना. मग तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्या समूहामध्ये काय केलं पाहिजे, सदस्यों में शामिल करे और आवश्यकतानुसार काय करे, मार्गदर्शन करे. म्हणजे तिसरा ऑप्शन योग्य आहे. चौथा ऑप्शन काय म्हटलं, छात्रों को समस्या का उत्तर प्रदान करे ताकि समूह आगे बढ़े. म्हणजे तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगून द्या. डायरेक्ट उत्तर सांगून दिलं तर ते प्रत्येक वेळा विचारत, सांगा ना मॅडम याचं काय आहे, सांगा ना मॅडम याचं काय, म्हणजे असंच होऊन जाईल ना. पण तुम्ही काय केलं पाहिजे, ऑप्शन 3 काय योग्य आहे, कारण तुम्ही त्याच्या गरजेनुसार काय कराल, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार. आता प्रश्न शेवटचा. आता बघा, प्रश्न शेवटचा आहे आणि हा प्रश्न पण थोडा समजूनच घ्या. निम्नलिखित में से दृष्टिबाधित विद्यार्थियों के लिए भागीदारी में बाधा डालता है. म्हणजे बघा आता दृष्टिबाधित विद्यार्थ्यांवर प्रश्न आलेला आहे. दृष्टिबाधित विद्यार्थियों म्हणजे बघा, निम्नलिखित में से दृष्टिबाधित विद्यार्थियों को कक्षा में भागीदारी लेने में बाधा डालता है. म्हणजे यापैकी असं कोणतं ऑप्शन आहे का ते दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी योग्य नाहीये. काय योग्य नाही ते आपण बघूया. आता जे योग्य आहे ते बघूया. उभरी हुई चित्र और मानचित्र, म्हणजे ज्याच्यावर असे डॉट असतात, उभरे हुई, ते योग्य आहे, बरोबर आहे की नाही. पण इथे आपल्याला बाधा टाकणारा निवडायचा आहे. तिसरं काय म्हटलंय, ग्राफिक सामग्रीवर स्पर्श तरीका. आता स्पर्श साधने तर चांगले असतात ना, कारण दृष्टिबाधित ज्यांना दिसत नाही ते स्पर्श करून बघू शकतात, म्हणजे हे पण योग्य आहे. इलेक्ट्रॉनिक रूप से प्राकृतिक व्याख्यान, म्हणजे बघा इलेक्ट्रॉनिक रूप म्हणजे बघा रेडिओ असेल, टेप रेकॉर्ड असेल, त्यांना दिसत नाही पण ऐकू तर येईल ना, ते व्याख्यान जर दिलं तर ते पण चांगलं आहे. पण ऑप्शन 1 का निगेटिव्ह आहे बघा, मुद्रित पाठ्यपुस्तके और नोट्स, म्हणजे ज्या प्रकारे आपण जे पुस्तकं वापरतोय ते पुस्तकं जर त्यांना दिली, त्यांना वाचता येतील का, म्हणजे काय होईल, हे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या भागीदारीमध्ये काय होईल, बाधा टाकतील. बघा, स्पष्टीकरण जेवढं तुम्ही चांगलं बघितलं तेवढंच तुम्हाला फायदा होईल. जास्त स्पष्टीकरण बघा, कारण स्पष्टीकरण जास्त बघितलं तरच तुम्हाला फायदा होतो. बॅच जॉईनसाठी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर तुम्हाला उपलब्ध आहे, तिथे बॅच जॉईन करून घ्या. कारण बॅच जॉईन केल्याशिवाय हे सगळे टॉपिक मिळत नाही. कारण दृष्टिबाधित विद्यार्थी सगळे काही टॉपिकनुसारच तुम्हाला मिळतं. टॉपिक फक्त 2% टॉपिक अशा अदर सगळ्यांना दिसतात, बाकी दिसत नाही. प्लेलिस्ट ही लॉक केलेली असते. त्यामुळे हे मुद्दा समजून घ्या. कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ पोचवा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मराठीमध्ये समजून घेण्याची सवय लागेल. आणि जर तुम्ही मराठीमध्ये समजूनच घेतलं नाही तर हिंदीमध्ये, कारण आपण किती जरी मोठे झालो, आपली विचार कोणत्या भाषेमध्ये करतो, मातृभाषेमध्ये. हिंदी भाषेमध्ये आपण विचार करत नाही.